नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे सध्याची. तर त्याच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांना मेल आलेला आहे आणि त्या मेलमध्ये काय केलं, की सगळ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे, की ते एक्झॅक्टली काय करायचं आहे, की त्यांनी सगळ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे काय? या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता हे सगळ्यांचे निकाल लागले. तुम्ही बघू शकता, की हे सगळे निकाल जे लागलेले आहेत. नाशिक परिमंडळचा निकाल लागला आहे. सगळ्याचा निकाल लागलेला आहे. आता इथे बघू शकता इथे हा नाशिक झोनचा जो आहे वॉटर सीनियर सायंटिफिक असिस्टंटचा जो आहे तो नाशिक झोनचा निकाल लागलेला आहे. इथे मार्क त्यांचे दिलेले आहेत. तर तुम्ही बघाल याच्यामध्ये आता हे सगळे म्हणजे प्रयोगशाळा आहे, अनुरेखक आहे, दप्तर कारभार निरीक्षक पदाधिकारीचा जो निकाल आहे तो लागलेला आहे. इथे बघू शकता वेगवेगळे निकाल यांनी काय केले, की प्रसिद्ध केलेले आहेत. त्याच्यानंतर ना तुम्ही प्रसिद्धीपत्रक हे दिलेलं आहे इथे यांनी. आता हा जो आहे तो दप्तर कारकुनस आणि कॅनल इन्स्पेक्टरचा जो आहे तो निकाल लागलेला आहे. हा दिला आहे पुणे झोनसाठीचा निकाल आहे. त्याच्यानंतरनं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यादी दिलेली आहे यांनी, की कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांना कधी-कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. ओके. तर प्रत्येक ठिकाणी यांनी काय केलं, की दिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर आहे, पुणे आहे, अमरावती आहे, त्याच्यानंतर सातारा आहे, नागपूर आहे. आता यांनी नाशिकसाठी काय केलं, की अशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी काय केली, की दिलेली नाही. तुम्ही बघू शकता इथं, इथं ऑलरेडी दिलेलं आहे, की अमरावतीसाठी दिलेले आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी परत दिलेलं आहे. साताऱ्यासाठी दिलेलं आहे, नागपूरसाठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुणे विभागासाठी दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतरनं परिमळनिहाय हे दिलेलं आहे, कट ऑफसाठी काय केलं दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतरनं एक विद्यार्थ्यांना 2 दिवसापूर्वी मेल आलेला आहे. तर तो मेल दाखवेल मी. हाच मेल आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की बघा, "द कॅन्डिडेट लिस्ट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड द टाईम टेबल फॉर इट्स WRD क्लास बी अनगॅझेटेड आणि इंग्रजी पब्लिश्ड ऑन 7 मे." मी ती तुम्हाला आता दाखवलेली आहे. However, if your name is included in the published document verification list, you must be present at the mentioned venue at the specified time and date given in the notification. म्हणजे तुम्हाला काय करायचं या नोटिफिकेशननुसार काय करायचं, की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय करायचं, की जायचं आहे. तुम्हाला दिलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. तर बघाल, आता हे आहेत विद्यार्थी ओके. त्या विद्यार्थ्यांना काय केलं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुण्यासाठी काय केलं, की यांना बोलवलेलं आहे. ओके. आता इथं एक अनुक्रमांक दिलेले आहेत. त्या अनुक्रमांकानुसार तुम्हाला जायचं आहे. आता पुण्यासाठी बघितलं, आता इथे ही पुण्याची यादी आहे. इथं अनुक्रमांक कुठे आहे? इथं पुण्यासाठी. जर दप्तर कारकुनसचा बघितला इथं कारभाराचे 134 विद्यार्थ्यापर्यंत त्यांना काय जायचं आहे 19 तारखेला त्यांना जायचं आहे. 20 तारखेला परत काय काय 1 ते 35 पर्यंत सकाळी जायचं आहे. 135 ते 385 असे या नंबरनुसार काय करायचं त्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे. आता या 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 लिस्टनुसार त्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे. ही साधी सिंपल आहे. आता काय केलं, की जी प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे, हे जो मेल आलेला आहे, त्याच्यामध्ये काय केलं, की या सगळ्यांनाच मेल आलेला आहे. सगळ्यांना मेल आलेला आहे. तर सगळ्यांनी जायचं आहे का? नाही. तुमचं जर नाव त्याच्यामध्ये असेल त्या याच्यानुसार तर तुम्हाला जायचं आहे. आता बघा, बिकॉज ऑफ एनी अनअव्हॉइडेबल रिझन इफ यू आर नॉट इफ इट इस नॉट पॉसिबल टू अटेंड द स्पेसिफाईड डेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इट इज रिक्वेस्टेड टू कॉन्टॅक्ट द कन्सर्न झोनल ऑफिसर थ्रू एन ईमेल व्हिच इज यू हॅव अप्लायड. म्हणजे काय केलं झोनल ऑफिसला तुम्हाला काय करायला, की ईमेलनं तुम्हाला कळवायला लागेल. आता झोनल ऑफिसचे ईमेल आयडी कुठे दिले आहेत? इथे ईमेल आयडी दिलेले आहेत. इथे तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्हाला जर या तारखेला जर पॉसिबल नसेल, तर तुम्हाला तसा मेल करायला लागेल. ही गोष्ट आहे. मेल केलेला आहे. इफ यू आर नॉट ऑलरेडी कम्युनिकेटेड बट अबाउट डेट चेंज टू द कन्सर्न डिपार्टमेंट देन नीड नॉट टू बी कम्युनिकेटेड. तुम्ही ऑलरेडी जर कम्युनिकेट केलं असेल तर करायची गरज नाही आहे. If you are not do not communicated regarding the date change and remain absent or for document verification, no claim for the same will be entertained future. म्हणजे तुम्ही जर 22 तारखेपर्यंत जर केले नाही, तर तुम्हाला एंटरटेन करणार नाही. आता इथे बघा ही लाईन. If candidate have more marks than the cutoff mark declared, but the names are not included in list, it may also contact the concerned zonal officers for the clarification. म्हणजे तुमचं जर नावं नसतील, तर तुम्हाला काय करायला, की झोनल ऑफिसरसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागणार आहे. तर काय करायला लागेल तुम्हाला मेल करायला लागेल त्या झोनल ऑफिसरला आणि तिथंच तुमचं काय करणार, की ते तुम्हाला सांगतील, की तुमचं नाव का नाही आहे. जर जर त्यांच्याकडून काही चूक झाली असेल, तर तुमचे नावं लिस्टमध्ये येतील. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.